परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले, तर मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता ती 21 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मतमोजणीची प्रक्रिया लांबल्यामुळे मतपेट्यांच्या सुरक्षिततेकडे आता सर्वांचे लक्ष लागले. लोकशाहीवर पूर्ण विश्वास असला तरी निकालाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतपेट्यांची सुरक्षितता जपण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार स्वतः मैदानात उतरलेत. मतदान पेट्यांच्या बाबतीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी उमेदवारांनी पोलीस प्रशासनासोबत स्वतःचा जागता पहारा सुरू केलाय. मतदान 2 डिसेंबर, मूळ मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरची तारीख 21 डिसेंबरला केली. निवडणुकीच्या निकालाची निष्पक्षता कोणत्याही परिस्थितीत जपली पाहिजे या उद्देशाने महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार सध्या मतपेट्या ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी तळ ठोकून बसलेत. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.